हॅलो अबीर बोल. होई तुला माहिती असतं काय, ट्रिप एकदम मस्त झालेली असते बघ. आणि हो, तुला आठवत असतं आपण नावांच्या भेंड्या खेळत होतो बघ, तेव्हा सुपर हिरोवर स आलं आणि सावली असं नाव घेतलं असतं सुपर हिरोने. म्हणजे माझ्या आईचं नाव घेतलं असतं की ग. हो ना. आणि ओवी तुला माहिती असतं नाही, नेमकं त्याच वेळी सुपर हिरोला माझ्या आईचा फोन आला असतो. म्हणजे त्या दोघांचं कनेक्शन देवाने एकत्र जोडलं असतं बघ. अगदी बरोबर अबीर, पण या दोघांना एकत्र कसं आणायचं, काहीतरी करावं लागेल. होई, एक मोठा चान्स असतो बघा आपल्या दोघांकडे. कोणता? अगं ओवी, पुढच्या आठवड्यातच माझा बर्थडे असतो बघ. काय म्हणतेस अबीर, पुढच्या आठवड्यात माझा पण बर्थडे आहे. काय खरंच? म्हणजे आपल्या दोघांचा बर्थडे एकाच दिवशी असतो की ग. अरे अबीर, मला तर वाटतंय आपलं कलेक्शन विठुरायानेच मानलंय. हो ना. मग आता हा चान्स सोडायला नको बघ. आपण आपल्या दोघांचा बर्थडे एकत्र साजरा करूया. म्हणजे माझ्या आईला आणि तुझ्या बाबांना एकत्र यावंच लागत असतं बघ. हो अबीर, मिशन बर्थडे डन ना? एकदम डन. ओके बाय. बाबा, एवढं काय बघताय त्या पंचांगात? तुझ्याच लेखानं कामाला लावलंय, अजून काय? अबीरने काय काम दिलं त्याने? तुला माहितीये ना पुढच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस आहे. बाबा, माझ्या लेकाचा वाढदिवस मी कशी विसरेन? तसं नव्हतं म्हणायचं मला, पण एकत्र वाढदिवस करायचा म्हणून नाचतोय तो. एकत्र? कोणासोबत? तुला माहितीये का, योगायोगाने त्याच दिवशी ओवीचाही वाढदिवस आहे. काय? हा कसला योगायोग आहे? आता हा कसला योगायोग ते पांडुरंगालाच माहित. तर त्याने मला सांगितलंय, ऑर्डर सोडलीये, आजोबा केक कापायचा मुहूर्त शोधा म्हणून. आता मला सांग, केक कापायचा मुहूर्त असतो का? नाही ना. पण त्याच्या समाधानासाठी त्यातल्या त्यात एखादी उत्तम वेळ आहे का ती बघतोय, बाकी काही नाही. बाबा, पंचांग वगैरे बघायची गरज नाहीये. मला नाही करायचा एकत्र वाढदिवस. आणि मुलांच्या आनंदाचं काय? बाबा, एकत्र वाढदिवस करायचा ठरवलं तर साहजिक आहे ना, ओवीच्या घरची सगळी मंडळी येणार आणि तिथल्या काही लोकांची सावली सुद्धा मला आपल्या उंबरठ्यावर नकोय. आणि अबीरचं काय बाबा, तो लहान आहे, हट्टीपणा करायला लागलाय हल्ली. मला कळतंय, पण आता त्या दोघांनी आधीच ठरवून टाकले, त्याचं काय करशील? आधीच ठरवलंय? हा मुलगा. बाबा, अबीरचं काय चालू आहे? न विचारता काहीही ठरवायला लागलाय तो. आता एक काम कर, आई म्हणून तूच त्याची समजूत काढ. ऐकतोय का बघ. तिकडे ती ओवी पण सारंगच्या डोक्यावर नाचत असेल. काय होत असेल त्या बिचारा सारंगचं देव जाणे.